नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन राज्यभरात उत्साहात साजरा. पेणमध्ये महाविकास आघाडीचा जनसंवाद दौरा संपन्न. दौऱ्यातून अजित पवारांचा आमदार आव्हाडांनी घेतला समाचार. अनंत गीते आणि जयंत पाटील देखील कडाडले. रत्नागिरी शहरात सीएनजीचा तुटवडा. पंपाबाहेर लागल्या मोठमोठ्या रांगा. सीएनजी नसल्यानं रिक्षा चालक हैराण. आणि लोकशाहीच्या आनंदोत्सवात लालपरीची साथ. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांची ने-आण करणार एसटी बस. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विभाग शुभांगी साठे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांत अधिकारी जीवन देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या दिनानिमित्त रत्नागिरीत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपूया. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू, अशा शब्दात पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे कामगार सेनेचे राज्य सहचिटणीस संजय आखाडे यांच्या माध्यमातून खेड एसटी डेपोतील सर्व चालक आणि वाहकांसाठी भेटवस्तू तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, तालुका सचिव भूषण चिखले, तालुका उपाध्यक्ष तुषार खोपकर, जयेश गुहागरकर आदी उपस्थित होते. खेड तालुक्यातील वेरळ गावातील जिल्हा परिषद शाळा उगवतवाडी या शाळेत आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कौतुक सोहळा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झालेले इयत्ता 3री आणि 4थीतील विद्यार्थी वेदिका गोवळकर, पियुष कदम, प्रेम सुतार, आर्या बोलाडे, परी शिगवण, शुभ्रा शिगवण, यश बोलाडे, स्मित मेस्त्री, आरव निर्मळ, रुही पिंपळकर, पियुष शिगवण तसेच इयत्ता 2रीतील BDS परीक्षेत उत्तीर्ण झालेले यश कारेते आणि दिव्या सुतार या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. आणि विशेष म्हणजे इयत्ता 5वीत शिकणारी विद्यार्थिनी लक्ष्मी प्रशांत पांचाळ हिची नवोदय विद्यालय येथे पुढील शिक्षणासाठी तालुक्यातील 4 विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली आहे. वेरळ उगवतवाडी शाळेतून पहिल्यांदाच नवोदय विद्यालय पुढील शिक्षणासाठी निवड झालेली लक्ष्मी ही आहे. यावेळी लक्ष्मीचा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. लक्ष्मीच्या या यशाच्या मागे तिची आई, तिच्या मार्गदर्शक शिक्षिका घाग आणि शिगवण मॅडम आदींचा मोलाचा वाटा असल्याचं तिनं सांगितलं. या सोहळ्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वेरळ जांभोडेच्या सरपंच वैभवी घाडगे, ग्रामपंचायत सदस्य निलेश बामणे, सदस्य ज्योती पिंपळकर, पालक चंद्रकांत बोलाडे, प्रीती पांचाळ, दीपक सुतार, महेश्वरी पिंपळकर, संदेश बोलाडे, राजेंद्र बोलाडे, संदेश गोवळकर, भार्गुराम गोवळकर, प्रकाश पांचाळ, कृष्णा मेस्त्री, अंगणवाडी सेविका गजमल मॅडम आदी उपस्थित होते. इंडिया आघाडीचे रायगड लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारानिमित्त पेण येथील गांधी मंदिर जवळच्या पटांगणावर जनसंवाद दौरा सभेचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत हल्लाबोल केलाय. तर यावेळी उमेदवार अनंत गीते आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी देखील तटकरेंसह अजित पवारांवर टीका केली आहे.
रायगड मध्ये कोणाची किती एकर जमीन आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे की नाही आहे? हसतायत गालातल्या गालात. म्हणजे मुलगा इतका हुशार की कलकत्त्याला कंपन्या आहेत, कलकत्त्याला. त्याची संख्या किती हो गीते साहेब? गीते साहेब तुम्ही पण बोलायला पाहिजे ना, तुम्ही पण नुसते हसता यार. पोरा बाळांवर येत नाही आम्ही. पण तटकरे साहेब आज सांगतो, तुम्ही जे मला दमबाजी करत असतात ना, एकदा तोंड उघडाच माझ्या बाबतीत. मी ह्या दमबाजीला भीक पण घालत नाही. पण रायगडच्या कुशालीसाठी एक अतिशय सौम्य भाषा वापरणारा, एक अतिशय सुशीलपणाने लोकसभेत वागणारा, एक चांगला अभ्यासू खासदार, ज्याने मातोश्रीची साथ कधीच सोडली नाही, निष्ठेने राहिले, त्या निष्ठेसाठी या गद्दाराला मातीत गाळा, एवढंच सांगण्यासाठी मी आज इथं 2 तासाचा प्रवेश करून आलेलो आहे. याला मातीत गाळल्याशिवाय रायगडकरांना सुटका मिळणार नाही. तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची आहे भ्रष्टाचारातनं, तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची आहे हप्तेबाजीतनं. आणि त्याच्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला मशालीचं बटन दाबायचं, आवाज झाला की ऐकायचं, समोर बघायचं, पेपरवरती मशाल आली आहे आणि मग तो बूथ सोडायचा. प्रचंड बहुमताने असं वागून गीते साहेबांना लोकसभेत पाठवा, रायगडचा आवाज बुलंद करा. गीत्यांना खोक्यांचा फोन करणारा या रायगडात किंवा या महाराष्ट्रात अजून जन्माला आलेला नाही आणि जन्माला येणार सुद्धा नाही. काय हिम्मत आहे, काय माय व्हायला कोणाची, जो आनंद गीतेला खोक्यांचा फोन करेल? आहे कोणी? असू शकत नाही. याला म्हणतात निष्ठा. खरं म्हणजे या तटकरेंना 2019 मध्येच मी हद्दपार केलं होतं आणि करणार होतो, पण त्यांची हद्दपारी वाचवली भाई जयंत पाटील यांनी. विचारा त्यांना, त्यांनी हद्दपारी वाचवली. आणि हा एवढा मोठा गुन्हा केला भाई जयंत पाटलांनी की त्या सुनील तटकरेने जयंत पाटलांच्याच भाई जयंत पाटलांच्याच पाठीत खंजीर खुपसला ना. आणि म्हणून मी आता शब्द दिलाय जयंत भाईंना की जयंत भाई चिंता करू नका, या 2024च्या निवडणुकीत या सुनील तटकरेला रायगडच्या राजकारणातून कायमचा हद्दपार केल्याशिवाय आनंद गीते स्वस्थ बसणार नाही. रत्नागिरी शहरात सीएनजी गॅसचा तुटवडा असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे पंपांबाहेर रांगा लागल्यात. रत्नागिरी शहरामध्ये सीएनजीचे 3 पंप आहेत. एका पंपावरती सीएनजी संपलंय असा बोर्ड लावण्यात आलाय, तर 2 पंपांवर भल्या मोठ्या रांगा लागल्यात. त्यामुळे रिक्षा चालकांना फार त्रास सहन करावा लागतोय. रिक्षा चालकांचे हातावरचे पोट आहे, त्यांना 1-1, 2-2 तास सीएनजीसाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे त्यांच्या धंद्यावर देखील परिणाम होतोय. हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांना आणि मालकांना त्यामुळे आर्थिक फटका बसतोय. किमान रिक्षा चालकांसाठी सीएनजीची कायम उपलब्धता ठेवण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी शहरातील रिक्षा चालकांनी केली आहे. याबाबत लवकरच सर्व रिक्षा संघटना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. दरवर्षी जंगलांना भीषण वणवा लागणं ही भयानक सामाजिक समस्या बनली आहे. यावर्षी रोहा तालुक्यातील कुठलंच जंगल वणव्यातून वाचलेलं नाही. नागोठणे, कोलाड, चणेरा, रोहा नजीकच्या सर्व जंगलांना भीषण वणवे लागतात. यावेळी वणव्याची प्रखरता अधिक जाणवली आहे. वाढती उष्णता आणि कृत्रिम वणव्यानं जंगल अक्षरशः बोडकं झालंय. मागील महिन्यात अनेक जंगले वणव्याच्या भक्षस्थानी पडली असतानाच आतापर्यंत निसर्गप्रेमींच्या कटाक्षात सुरक्षित असलेल्या कळसगिरी जंगलालाही सोमवारी भीषण वणवा लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री मंगळवार दिवसभर लागलेल्या वणव्यात कळसगिरीचा जंगल अक्षरशः भस्मसात झालाय. कळसगिरी जंगल हद्दीतील भुवनेश्वर निवी जंगल सलग 2 दिवस धुमस्थानाचं दृश्य पाहायला मिळालं. कळसगिरीच्या वनसंपदेची राख रांगोळी झाली आहे. भीषण लागलेला वणवा विझवण्यासाठी वन विभागानं शर्थीचे प्रयत्न केले. बुधवारी वणवा आटोक्यात आणल्याचं सांगण्यात आलं, तरी कळसगिरी अजूनही धुमस्त आहे हेच समोर आलंय. रत्नागिरी जिल्ह्यात
6 आणि 7 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। दरम्यान लोकशाहीच्या या आनंदोत्सवात लाल परी म्हणजे एसटी बसची साथ असणार आहे। लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत एसटी बसचा वापर केला जाणार असून एसटी बसने निवडणूक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांची ने-आण केली जाणार आहे। 6 आणि 7 मे अशा 2 दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी एसटी बसेस आरक्षित केली असल्याची माहिती समोर आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून तब्बल 255 बसची मागणी आहे, तर दापोली विधानसभेतून 57 बसेस बुक करण्यात आल्या। त्याखालोखाल राजापूरमधून 54, गुहागरमध्ये 44, रत्नागिरीत 41 तर चिपळूणसाठी 29 बस आरक्षित करण्यात आल्या। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।